नमस्कार मित्रांनो, डॉक्टर दिघे न्यूज चॅनल। आज आपण सिडको माडा किंवा PMRDA संदर्भातील जे सरकारी गृहनिर्माण योजना संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आलेलो आहोत। या आत्ता जी लॉटरी पुण्याची, पुणा, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि आजच एक नवीन लॉटरी जाहीर झाली आहे नाशिकची। ह्या सर्व लॉटऱ्यांना आपण कव्हर करत असताना, प्रत्येक लोकेशनला आपण प्रत्यक्ष जात असताना आज आपण आलेलो आहोत जी 4,500 घरांची सिडको लॉटरी आहे ती नवी मुंबई येथे 4,500 घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे। आणि त्या लॉटरीच्या अनुषंगाने आपण आज आलेलो आहोत सिडको तळोजा नोड या ठिकाणी। आणि या ठिकाणी सर्वात जास्त घरं असणार आहे आणि यांची किंमत अतिशय कमी म्हणजे 21 लाखापासून सुरुवात होणार आहे। आणि तुम्ही पाहू शकता, जे आपण आता व्हिडिओमध्ये पाहत आहोत या सोसायट्या सर्व निर्माण झालेल्या आहेत आणि याच सोसायट्यामध्ये आपले फ्लॅट असणार आहेत। आणि यामध्ये आपण आता हा समोर जो पाहत आहोत हे सेक्टर 27 आहे, सेक्टर 29, 34, 36 आपल्याला इथून दिसत आहे, सेक्टर 21 दिसत आहे। हे सर्व याच ठिकाणी आहे त्याच्यामुळे। आणि लगेच बाजूला आपल्याला दिसेल ही मेट्रो आहे। मेट्रो स्टेशन साईडला असल्यामुळे ही मेट्रो स्टेशन जवळच स्टेशन आहे त्यामुळे। आणि सर्व शॉप्स वगैरे, सर्व स्कूल्स, आपण प्ले स्कूल पाहू शकता, सर्व प्रकारचे सुविधा इथे आहेत, स्कूल्स वगैरे, कॉलेजेस। आणि त्याचबरोबर स्टेशन तळोजा स्टेशन 5 ते 7 मिनिटावरती आहे। मेट्रो स्टेशन आपण इथून पाहू शकता, इथून आपण मेट्रोने CBD बेलापूर ह्यापर्यंत जाऊ शकता। येथील किंमत आहे EWS कॅटेगरीची पण 21 लाखापासून, त्यामध्ये 2.5 लाख सबसिडी वजा होणार आहे म्हणजे 19 लाखाच्या आसपास असणार आहे। त्याचबरोबर स्टॅम्प ड्युटी फक्त आणि फक्त 1000 रुपये आहे। आणि LIG गटासाठी जी किंमत आहे ती साधारण 34 लाखाच्या आसपासपर्यंत असणार आहे, 30 ते 34 लाखाच्या दरम्यान। तर याचं जे एरिया आहे, कार्पेट एरिया 288 EWS कॅटेगरीसाठी, 320 LIG कॅटेगरीसाठी। आणि यांचं ह्या सर्व विजेत्यांना आपण संघटित करून स्टॅम्प ड्युटी 1000 आपण करून घेण्यासाठी 2.5 वर्ष पाठपुरावा केला होता। हे 2018 ते लॉटरीतील शिल्लक राहिलेली घरं आहेत। आपल्याला असं वाटत असेल की ही लॉटरी कशा पद्धतीने ही घरं शिल्लक राहिली, तर यामध्ये कॅटेगरी ज्या वाईज जे फ्लॅट्स होते तर त्यामध्ये बऱ्याच लोकांनी कागदपत्र किंवा पूर्ण पेमेंट न केल्यामुळे ही घरं शिल्लक राहिली आहेत। आणि आत्ता आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट झाला आहे आणि 25 डिसेंबरपासून 2025 पासून आता त्याची पहिलं उडान होणार आहे। तर निश्चितपणाने जवळ एअरपोर्ट वगैरे नवी मुंबईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा हा लोकेशन आहे। आणि आपल्याला इथे राहण्यास योग्य अतिशय गार्डन्स